लागले जेवण दिलं तर चालेल का, तर नाही म्हणलं. ब्रेकिंग वगैरे पण काय नाही हे रात्रीच आहे मॅडम, 12 वाजता 1 वाजता सॉरी मॅडम. आमचं एकच म्हणणं आहे आता, हे सीसीटीव्ही चेक करा आणि तिथं जे कर्मचारी होते त्यांच्यावर इथं कारवाई कल्पना काय या गोष्टी मान्य तुमच्याकडे पेशंट ऍडमिट झालाय बरोबर आहे, त्या पेशंटला गँग्रीन झालंय, जास्त झालंय, हे काम कुणाचं सांगणं? डॉक्टरांचं. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं पाहिजे आमच्या ज्या नंबर नाही तुम्ही प्रायव्हेटला न्या, ह्या गोष्टी डायरेक्ट आम्हाला माणसांनी नाव सांगायला तयार नाहीत, काय नाही. त्यांना विचारलं कोण होतं ते म्हणजे नाही आम्हाला आधी पण दाखवून गेले महाराष्ट्राला बोलत झालंय. दादा मी त्यांना सांगितलं की ह्यांच्याशी बोललो नाही का दादा, तुम्हाला पार्किंग मध्ये पेशंट बोलवून घेतलं तिथं ऑलरेडी बोलवलं त्या दिवशी पेशंट बोलत होते. काल कोण गेलं का चेक करायला? आल्या जे कोणी होतं त्यांना त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं पेशंट अजून कोणतरी मुलगी होती ना, मुलगी होती आणि ह्यांना बोलवलेलं ह्यांच्यावर अजून 16 वर्ष ह्यांना सांगितलेलं आम्हाला पार्टीला भेटलो नाही, एवढंच आम्हाला सांगितलं की त्यांना आयसीयूमध्ये भेटण्याचं सांगितलं. त्याच्यानंतर परत त्या आयसीयूमध्ये कोण मला एक सांगा दादा, आयसीयू याचा अर्थ काय सांगा? साध्या वॉर्डातनं आयसीयू शिफ्ट करू याचा अर्थ काय सांगा? तासा तासाला अर्थ कसं सांगायचं का पेशंटची कंडिशन आहे किंवा जे गँग्रीन तुम्ही आता मला मॅडम तुम्हाला फोटो पण काढायचं जेव्हा इथं आणताना फोटो त्यांचा पायाचा दाखवलं त्यांना. मेडिसिन चालू आहे त्या पेशंटला एवढे हे हायर मेडिसिन हे जवळजवळ 1000 रुपयाचं इंजेक्शन आहे. हे सगळं दिलेलं 9-15ला काहीतरी ऍडमिट केलेलं आहे पेशंट. त्याच्या एवढ्या तपासण्या सगळ्या पाठवलेल्या आहेत. पेशंटची कंडिशन पहिल्यापासून सिरियसच आहे. आपल्याकडे आहे पेशंट आता मी आत्ताच पेपर बघूया. त्यानंतर सर्जननी पाहिलेलं आहे. सर्जननी सगळ्या हँडल्स परत 10:30 वाजता सकाळी पाहिजे. 10:30 आदल्या दिवशी 10:30 वाजता ऍडमिट केल्यानंतर 10:30 वाजता. त्यानंतर ऍडमिट मॅडम ऍडमिट केले 3:30 10 वाजता ऍडमिट केले. सगळी माहिती 10 मिनिटं सगळी माहिती घेऊन तरी या आधी. कसं असतं पेशंट ज्यावेळी आयसीयूत असतो त्यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष होणं अशक्य आहे. कारण पेशंट फुटेज घ्या काय काय आम्ही काय वाद करत नाही. आम्हाला फक्त सर्जन कोण येणार होते ते किती वाजता आले? 10:30 दुसऱ्या दिवशी कालच्या पेशंटला जेवण का दिलं नाही? बीपीची गोळी सुद्धा तुम्ही देऊ दिली. इंजेक्शन मध्ये सगळं चालू आहे. ऐका ना बस तुम्ही म्हणताय तुला मान्य मला मान्य पण तुमच्या गोळी आहे त्यांना त्यांची गोळी नसेल पण आपली गोळी पण ठीक आहे, मग त्यांना जेवू का दिलं? जेवू का दिलं नाहीचा प्रश्न आता त्या डॉक्टरांचा आहे. त्यांना विचारावं लागेल. नाही विचारा, मग तोच विचारा त्यांना वाटलं असेल की पेशंटला बऱ्याच वेळा धाप असेल, अशा पेशंटला आपण उपाशीची सवय नसेल. पण त्यामुळं तिथं बऱ्याच वेळा सुरुवातीला आपण तोंडाने काही देत नाही, कारण की बऱ्याच वेळा कशा काढायचं कशा काढायचं होऊन पेशंट जाऊ शकतो. ते डॉक्टर त्यावेळेस वेळेस काय नाही. सर्जनचा रोल कधी असतो ऑपरेशनच्या वेळी एकदा सुरुवातीला सर्जननी बघितलेलं आहे. त्यानंतर आपले ड्युटीवरचे डॉक्टर आहेत त्यांच्या वेळोवेळी सांगितलं मॅडम आम्हाला आता आज नाही होणार आपल्याला. सकाळी उद्या 10:30 तुमचा एक अर्ज द्या. मला सगळे डॉक्युमेंट्स पेशंट झाल्याची लक्षणं नाही. बरं आहे का? या नोट्स असं नाही
सांगत की डॉक्टर इथं जाऊन बघितलेलं नाही, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवा की त्या डॉक्टरच्या पेशंट पैसे चेक करायला कोणतून गेले, आणि जर त्या पेशंट पैसे कोण नसेल तर ही जी नोट लिहिलेच नाही त्या डॉक्टर नसेल सगळी त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई झाली. तसा शब्द द्या आम्हाला, त्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही. ठीक आहे, सांगते मी. सीएसआर उद्या येतील सकाळी. CSR उद्या बोलवलंय, CSR एक अर्ज पण द्या. हा, आज दिला मी लागते, माझ्याकडे पोच पण आहे. हा पण तुम्हाला अजून पण मी सांगते, आयसीयू जेव्हा पेशंट असतो मॉनिटरवर सगळं दिसत असतं, त्यामुळे अगदी पेशंट जवळच जाऊन बघायला पाहिजे. हा पेशंट तुम्ही जे फोटो मला बरं, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही गोळ्या बिळ्या ज्यावेळेस येत ना त्यावेळेस जर तुमचा माणूस तिथं लावायला जागा आता तर दिसेल, घेताना तरी दिसेल, आणि त्या पेशंटला विचारायला जाताना तरी ठीक आहे. दिसेल. पेशंट सिरियस आहे माझा, बरोबर आहे ना. तुम्ही सीसीटीव्ही चेक करायचे, पूर्ण कर्टेल लावलेले पेशंटला, पूर्ण पेशंटकडे कसं लक्ष राहायचं. ऍक्च्युली मला सांगितलं गेलं चेस्टलेट लावल्यात, त्यांना वाटलं मी वेळ आहे, मी काम केलेलं आहे हॉस्पिटलला, 1 नाही तर 10 वर्ष केलेलं आहे. ते पेशंटला चेस्टलेट सुद्धा लावले नव्हते. आता जे क्लेमवर डॉक्टर आले ते पण मला म्हणले अहो नाही चेस्टलेट लावले होते. प्रोब लावला होता. ऐका, ते काय म्हणले की त्यांची फक्त बाळाच्या आयसीयूला बाळाचे आहेत, मोठ्या माणसाचे नाहीत, कारण परवडत नाही गव्हर्नमेंट आलेली मी सगळं हे सांगते. तुम्ही शब्द द्या आम्हाला मॅडम, परत तुम्ही शब्द बदलू नका. मी तिथं सकाळी 12 वाजल्यापासून संध्याकाळी डॉक्टर येणार आहेत, डॉक्टर आल्यावर तुमचा निर्णय घेतात. आम्ही कधी मी म्हटलं ते सांगत काय होते की तुमचं पेशंट क्रिटिकल आहे, त्यांनी पण आम्हाला सकाळी तेच सांगितलं. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला की आम्ही बघत होतो की जास्त झाले त्यांना. मी वैयक्तिक त्यांना म्हणलं तुमचा काय असेल ते निर्णय सांगा, आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला नेतो. डॉक्टर येणार माझं काय म्हणणं आहे की 12-1 वाजता पेशंट जेवायला मागतोय, गोळी मागतोय, या गोष्टी संध्याकाळी 8 वाजता कसं जायचं? याचा अर्थ 8 वाजता कसं दिले का नाही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळलं. तसं मला मॅडम तुम्ही लेखी द्या, तर मी पेशंट बॉडीला हात लावून आणणार. आमचं सरकारी आहे. लिखी घ्या लिखी. शिकाऊ डॉक्टर आणि आमचं पण पोलीस स्टेशनला तुमची स्टेटमेंट वगैरे घेतलेलं आहे, असं द्या ना. मॅडम कोण म्हणते 3:30 वाजता येऊन गेले? सर तसं मला त्यांच्या नोट्स दाखवा. हा. मॅडम ऐका की मेडिकल ऑफिसर 2 मिनिटं शिकाऊ सर. ऐका ना मॅडम, ते जाऊ द्या, ते म्हणतात आता माझ्या 3:30ला सर्जरी सर्जन येऊन गेले, सर्जन येऊन गेले तर त्यांच्या नोट्स असतील, त्यांची सही असेल. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही सगळी असेल. कालची 3:30 वाजता. कालची 3:30 वाजता. किती वाजता? साडेदहा वाजता. कालचं चाललंय मॅडम आपलं, 8 तारखेचं चाललंय. मॅडम ऐका 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 मॅडम, आमच्या तुमच्यावर बात करत नाही. ऐका ना सर, हे रात्री केलं नाही. मी काल सकाळी 10 वाजता आलो ना, ऐका ना 10:30 वाजता त्यांनी काय सांगितलं माहिती का, 3:30 वाजेपर्यंत डॉक्टर सर्जन येणार आहेत, त्यासाठी त्यांना जेवायला द्यायचं नाही. बरोबर आहे, समोर स्टाफला विचारा. 100% विषय. म्हणून मी विचारतो. आता सर काय बोलले, 3:30 वाजता डॉक्टर येऊन गेले, मला दाखवा नोट्स. 100% विषय नाही, सीसीटीव्ही फुटेज चेक करून आपण हे करू. आता जे डॉक्टर होते ना, आता ते डॉक्टर बोलले 3:30 वाजता येऊन गेले, 4 चौकांच्यात बोलले जातात. म्हणून तुम्हाला मला notes बघायचं होतं, timing बघायचं होतं. रितसर कारवाई झाली पाहिजे. मला तसं लेखी द्यावं. लिखी घ्या लिखी. नाही मॅडम, मला ऐका, मला कडून मला लेखी देऊ द्या. मी काही करणार नाही, मला लेखी दिली तर बॉडी ताब्यात घेणार नाही, तर आम्ही बॉडी तुमचा अर्ज दिलाच मी त्यांना. दिल्यावर
मी कॉल केला तुम्ही लवकरात लवकर नाही निघालं त्या बॉडीला पण घेऊन आणा. CCTV फुटेज वापरत नाही. हा? सगळे मग एक पोच आहे का याच्यावर? पोहोचली की? पोस्ट आहे ना? आहे ना तुमच्याकडे पण त्याला. आम्ही पण देतो त्यांना रिपोर्ट. ठीक आहे उगा मृतदेहाचे हेळसांड व्हायला नको. नाही, उगा तुम्ही ऐका ना, व्यवस्थित करा. तुमच्या भावना समजतात आम्हाला. जेव्हा पोलीस जरा आपल्या डोळ्यात ठेवतात तिने. नाही, झेरॉक्स त्यांना दिली. त्यांना दिली. आणि आपण कार्बन टाकून- अरे ओरिजिनल इकडे आणले का हे कार्बन टाकून घेतलं केलं. मॅडम, तुमच्याकडे नाही? मॅडम जसा तुम्ही आम्हाला शब्द दिला की निश्चित कारवाई केली जाईल झालीच पाहिजे. उद्या सकाळी सरांना सांगून मी CCTV फुटेज जेवढं आहे तेवढं करा. घेतले नाही नाही हे काय तोच घेतल्या पण त्यांची काय तुमच्या कोणाचे नंबर ठेवा म्हणजे आम्हाला कॉन्टॅक्ट करा. पोलिसांकडे घ्या पोलिसांकडे आहेत आणि माझ्या अर्जावर नंबर आहे माझा नंबर आहे. हो, नाही, 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 फालतू झालं. की सर्जन त्यांची स्वतःची ओपीडी झाल्यानंतर बघायला येणार आहे. सर्जन इथं ओपीडीवाले नसतात. सर्जन आपल्याकडे काल ते मेडिकल कॉलेजचे आहेत. आपले हाऊस सर्जन म्हणून नाही. मेडिकल कॉलेजचे सर्व सर्जन आहेत आणि त्यांची ओपीडी बाहेर कुठं नसते. तुम्ही पण माझं सांगा. आता एक- त्यांचे कॉलेज लेक्चर्स असतात. जे काय प्रश्न वगैरे असेल तर चौकशीमध्ये तुम्हाला मिळणार. आमच्याकडे सर्जन म्हणजे फक्त एक सिव्हिल सर्जन आहे. ते एकटेच सर्जन आहेत. त्यामुळे आता मेडिकल कॉलेजचे लोक इथं आपल्या इथे त्यावेळेस treatment कुठला आहेत. कोण डॉक्टर असेल ना, त्यांचं पण आपण चेक करू ना बाहेर आहे का नाही काय. तुम्हाला ज्या दिवशीचा जेवढा पेशंट ऍडमिट झालेला असेल नंतर काय काय झालं तिथपर्यंत सगळं सगळं, सगळं, सगळं. हे काय कोणाची शंका आहे का घरातल्यांची? 2 मिनिटं मॅडम त्यांच्या घरातल्यांना विचारू द्या. काही शंका आहे का आता? घेणार तर बॉडी चालेल.